हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे मोळवणे क्लासेसमध्ये. तर आज आपण इयत्ता 11वी कॉमर्समधला अकाउंटचा 5वा चॅप्टर पाहणार आहोत. त्याचं नाव आहे सहाय्यक पुस्तके. त्यामध्ये आज आपण गेल्या लेक्चरला विश्लेषणात्मक लघुरोग पुस्तकचं एक्झाम्पल पाहिलं होतं. आज आपण केवळ रोख रकाना असलेले साचे रोग पुस्तक म्हणजेच साधे रोग पुस्तक आज आपण पाहणार आहोत. तर बघा, हे आपलं उदाहरण आहे. तर बघा, उदाहरण काय आहे, खालील व्यवहारांच्या नोंदी गणेश ट्रेडर्स यांच्या साधा रोख पुस्तकात करा. तर बघा, त्यांनी आपल्याला हा तपशील दिलेला आहे. या तपशिलावरून आपल्याला गणित सोडवायचे. तर बघा काय आहे, दिनांक 2024 फेब्रुवारी 1. तपशील बघा, पहिला व्यवहार काय आहे, रोख रकमेसह व्यवसाय सुरू केला, रुपये 15,000. 3 तारखेचा व्यवहार बघा, बँकेत रक्कम जमा केली 5,000, यंत्राची खरेदी केली 8,000, दीपककडून रुपये 5,000 मिळाले, फर्निचरची विक्री केली, नाश्ता खर्च दिला, जाहिरात खर्च दिला, बँकेतून रक्कम काढली, मालाची विक्री केली रुपये 10,000, 8% व्यापारी कसरीवर. तर बघा, या उदाहरणामध्ये मालाची विक्री केलेली आहे 8% व्यापारी कसरीवर. व्यापारी कसर ही कोणत्याही पुस्तकात नोंदवली जात नाही, त्यामुळे आपल्याला 8% 10,000वर 8% व्यापारी कसर ही वजा करायची. करीनाकडून 6,000 मिळाले, दीपालीला 2,000 दिले, लाभांश मिळाला रुपये 12,000, कमिशन व भाडे दिले रुपये 3,000. तर बघा, यामध्ये आपण गणित सोडवत असताना फक्त या उदाहरणामध्ये आपल्याकडे रक्कम आली की आपल्याकडून रक्कम गेली याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचे. तर बघा, आता आपल्याला कॉलम कोणकोणते करायचे. तर पहिला आहे दिनांक, दुसरा आहे प्राप्ती, तिसरा आहे पान क्रमांक, इथं चौथा आहे खाते पान नंबर. तर बघा, ह्या 2 कॉलममध्ये आपल्याला काहीच लिहायचं नसतं, त्यामुळे हे 2 कॉलम आपल्याला छोटे करायचे. नंतर रक्कम, दिनांक, शोधन, नंतर इथं प्रमाण क्रमांक आणि खाते पान नंबर. रक्कम रुपये म्हणजेच इथं आपल्याला पान क्रमांकाला पा क्र लिहायचं, खाते पान नंबरला खा पा लिहायचं, इथं प्रमाण क्रमांकाला प्र क्र लिहायचं. म्हणजे आपल्याला जागा पुरते. या 4 कॉलममध्ये आपल्याला काहीच व्यवहार करायचे नसतो, त्यामुळे ते आपल्याला छोटे छोटे कॉलम करायचे. तर बघा, डबल एकदा, दिनांक, प्राप्ती, पान क्रमांक, खाते पान नंबर, रक्कम रुपये, दिनांक, शोधन, प्रमाणक क्रमांक, खाते पान नंबर आणि रक्कम रुपये. तर हे आपल्याला कॉलम करायचे. वर टायटल द्यायचं आपल्याला, गणेश ट्रेडर्स यांच्या पुस्तकात साधे रोख पुस्तक. तर बघा, आता आपल्याला गणित सोडवायचे. तर बघा, आपला पहिला व्यवहार काय आहे, 2024 फेब्रुवारीचा, रोख रकमेसह व्यवसाय सुरू केला, रुपये 15,000. रोख रक्कम आणून व्यवसाय सुरू केलेला आहे 15,000. म्हणजेच हे काय झालं, आपलं भांडवल. मग ह्या व्यवहाराचं आपल्याला टायटल काय द्यायचे, 1 तारखेला भांडवल खाते. रोख रकमेसह व्यवसाय सुरू केला म्हणजेच ते काय आलं, भांडवल झालं आपल्या व्यवसायामधलं, ते भांडवल, म्हणून भांडवल खाते. आणि हे तर आपल्याला स्पष्टीकरण द्यावं लागतं, त्यामुळे रोख रक्कम आणून व्यवसाय सुरू केल्याबद्दल इथं आपण असं लिहायचे. रक्कम किती आहे, 15,000. हे काय आपल्याकडे अगोदरच होते म्हणून ते कुठं, प्राप्ती बाजूला. पुन्हा 3 तारखेचा व्यवहार बघा, बँकेत रक्कम जमा केली. बँकेत रक्कम आपण जमा केली म्हणजे आपल्या खिशातून ती रक्कम गेलेली. मग कुठे जाणार, ती शोधन बाजूला जाणार. प्राप्ती बाजूला जेव्हा रक्कम आपल्याकडे येते तेव्हा ती रक्कम प्राप्ती बाजूला दाखवायची, आपल्याकडून जेव्हा रक्कम जाते तेव्हा ती शोधन बाजूला दाखवायचं. मग काय, बँकेतून रक्कम जमा केली, मग आपल्याकडून ती गेली, मग कुठे येणार, ती शोधन बाजूला. दिनांक टाकायचा आहे 3, बँक खाते, बँकेत रक्कम जमा केली म्हणून बँक खाते, बँकेत रक्कम जमा केल्याबद्दल. इथं रक्कम किती आहे, 5,000. ती 5,000 आपल्याला इथं लिहून घ्यायची. नंतरचा व्यवहार बघा, 6 तारखेचा, यंत्राची खरेदी केली, रुपये 8,000. यंत्राची खरेदी केली म्हणजे यंत्र आपल्याकडं आलेत पण आपल्याकडून पैसे गेलेत,
मग आपल्याला याच्यामध्ये काय बघायचं असतं की आपल्याकडं पैसे आले की गेले. मग यंत्र खरेदी केल्यामुळं आपल्याकडून पैसे गेले. मग 6 तारखेला काय यंत्र खाते, यंत्राची खरेदी केल्याबद्दल त्याची रक्कम किती आहे 8,000. तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे सोडवायचे. नंतर 7 तारखेला दीपककडून रुपये 5,000 दीपककडून मिळालेत म्हणजे रक्कम आपल्याकडं आली. रक्कम आल्यामुळं काय झालं ते आपल्याला प्राप्त झालं. मग प्राप्ती बाजूला आपल्याला तारीख टाकायची 7. दीपक खाते कोणाकडून मिळाले दीपककडून, म्हणून दीपक खाते दीपककडून मिळाल्याबद्दल रक्कम किती आहे 5,000. बघा 11 तारखेचा व्यवहार फर्निचरची विक्री केली. फर्निचर विक्री केलं म्हणजे आपल्याकडं पैसे आले. पैसे आल्यामुळे 11 तारखेला बघा 11 तारीख फर्निचर खाते ते प्राप्त झाले म्हणून फर्निचर खाते प्राप्ती बाजूला लिहायचे आपल्याला. फर्निचरची विक्री केल्याबद्दल रक्कम किती आहे 6,000 आपल्याला इथं लिहायचे. नंतर 13 तारखेचा व्यवहार बघा नाश्ता खर्च दिल्यामुळे आपल्याकडून ते काय झाले पैसे गेलेत, आपल्या खिशातून पैसे गेले म्हणून ते कुठं येणार शोधन बाजूला. बघा 13 तारीख नाश्ता खर्च खाते नाश्ता खर्च दिल्याबद्दल रक्कम किती आहे 150 रुपये. बघा नंतरचा 15 तारखेचा व्यवहार जाहिरात खर्च दिला रुपये 1,000. जाहिरात खर्च दिला म्हणजे आपला खर्च झाला, आपल्याकडून पैसे गेले. मग बघा 15 तारखेला काय येणार शोधन बाजूला जाहिरात खर्च खाते जाहिरात खर्च दिल्याबद्दल रक्कम किती 1,000. इथं किती आहे 1,000, इथं 1,000 आपल्याला रक्कम लिहायची आहे. नंतरचा व्यवहार किती आहे 17 तारखेचा बँकेतून रक्कम काढली किती 10,000. बँकेतून आपण काढलेत म्हणजे आपल्याकडं 10,000 आले म्हणून ही काय झालं आपल्याला प्राप्त झाले. प्राप्त झाल्यामुळे ते कुठे येणार प्राप्ती बाजूला. तर बघा बँक खाते बँकेतून रक्कम काढल्याबद्दल. मग अशी बघा आपण बँकेमध्ये जमा केलते मग जमा केल्यामुळे आपल्याकडून गेले म्हणून ते शोधन बाजूला आणि आता आपल्याला ते प्राप्त झालेत म्हणून प्राप्ती बाजूला. बँक खाते बँकेतून रक्कम काढल्याबद्दल 10,000. आपल्याला ह्या प्रत्येक नोंदीला आपल्याला स्पष्टीकरण हे द्यावंच लागतं. नंतर बघा मालाची विक्री केली 10,000 8% व्यापारी कसरीवर. तर बघा हा व्यवहार मालाची विक्री केली विक्री केल्यामुळे माल गेला पण पैसे आपल्याकडं आले त्यामुळे ह्याची नोंद कुठे होणार प्राप्ती बाजूला. पण काय मालाची विक्री केली वस्तूचं नाव नाही मग काय करायचं विक्री टायटल काय द्यायचं विक्री खाते. बघा प्राप्ती बाजूला 21 तारखेला विक्री खाते. आणि बघा आता 8% व्यापारी कसर ही पुस्तकामध्ये नोंदवली जात नाही. तर बघा आपल्याला 10,000वर 8% व्यापारी कसर कशी काढायची हे 10,000 आपल्याला लिहून घ्यायचे. 10,000वर आपल्याला पहिल्यांदा 1% काढायचं म्हणजे 2 शून्य आपण ड्रॉप करायचे. मग ह्या 100ला 100 गुणुले आपल्याला 8% कसरीवर काढायचे मग हे 8. मग बघा इथं 8 1 8 आणि वरचे 2 शून्य. मग किती व्यापारी कसर किती आली आपली 800 रुपये आपली व्यापारी कसर आली. मग 10,000मधून 8,000 गेले. बघा व्यापारी कसर वजा करायची म्हणजे किती 800 रुपये आपल्याला वजा करायचे 10,000मधून आणि ते आपल्याला पुस्तकामध्ये लिहायचं नाही. मग बघा 10,000मधून 8,000 गेले राहिले किती 9,200. तर हे आपल्याला असं दाखवायचे. नंतर 23 तारखेचा व्यवहार काय आहे बघा करीनाकडून 6,000 मिळाले. तर करीनाकडून 6,000 मिळाले म्हणजे आपल्याकडं आले. मग काय होणार प्राप्त झाले ते आपल्याला. मग प्राप्ती बाजूला करीना खाते करीनाकडून मिळाल्याबद्दल. तर बघा याच्या आपल्याला अशा नोंदी करायच्या. नंतरची काय आहे इथं आपण रक्कम लिहून घ्यायची. 23 तारखेला 25 तारखेला दीपालीला 2,000 दिले म्हणजे रक्कम आपल्याकडून गेली. मग कुठं येणार ते शोधन बाजूला. दीपाली खाते 2,000 दीपालीला दिल्यामुळं ते शोधन बाजूला गेलं. लाभांश 27 तारखेचा व्यवहार काय लाभांश मिळाला रुपये 12,000. लाभांश मिळाला म्हणजे आपल्याकडं पैसे आले म्हणजे ते आपल्याला प्राप्त झाले म्हणून लाभांश खाते लाभांश मिळाल्याबद्दल 12,000. कमिशन व भाडे दिले म्हणजे ते आपल्याकडून पैसे गेल्यामुळे ते कुठे येणार शोधन बाजूला. दिनांक 29 कमिशन व भाडे
कमिशन व भाडे दिल्याबद्दल रक्कम किती आहे? 3,000. तर बघा इथं आपल्या ह्या नोंदी संपलेल्या आहेत. तर आता आपल्याला हे क्लोज करायचे. मग बघा हे क्लोज कसं करायचं आपल्याला. आता आपल्याला हे रक्कम कॉलम आहे, ही रक्कम कॉलम आणि ही रक्कम कॉलम, ह्या दोन्ही कॉलमची आपल्याला बेरीज करून घ्यायची. आणि जी बेरीज जास्त असेल त्याच्यातून जी कमी असेल ते आपल्याला वजा करायचे. आपण ह्याच्या अगोदर खाते जसं क्लोज करत होतो तसं त्या प्रकारे आपल्याला हे पण क्लोज करायचे. तर बघा ही आपली प्राप्तीची जी रक्कम आहे ती आपली किती आहे? 63,200. तर ही रक्कम आपली जास्त आहे आणि ही आपली शोधनची रक्कम आहे ती रक्कम कमी आहे. मग बघा हे प्राप्तीची किती आहे? 63,200. मग 63,200 आपल्याला इकडं शोधन बाजूला दाखवायचे आणि या शोधन बाजूमधून जी आपली वरची बाजू आहे म्हणजे वरच्या जे संख्या म्हणजे शोधन बाजूची जी रक्कम आहे ती रक्कम आपल्याला वजा करायची. तर बघा ह्या रक्कमची बेरीज किती येते सगळ्यांची? 19,150. तर आपल्याला 63,200 मधून 19,150 वजा करायचे. मग राहतात किती? 44,050. मग ह्या 44,050 मधून आपल्याला ही 44,050 हे काय आली? आपली शिल्लक खाली नेली. म्हणजेच आपल्याला आता ही आपली बाकी राहिली त्यामुळे आपल्याला ती आता पुढच्या महिन्यामध्ये वापरायची. त्यामुळे काय म्हणायचं? शिल्लक खाली नेली. 29 तारखेला शिल्लक बघा हे आपलं हे 2024 फेब्रुवारी महिना जो आहे तो आपलं लीप वर्ष आहे. त्यामुळे यामध्ये आपल्याला 29 तारीख ही दिसते. म्हणून 29 तारखेला शिल्लक खाली नेली 44,050. आणि मग नंतर बघा फेब्रुवारी नंतर कुठला महिना येतो? मार्च. मग मार्चच्या पहिल्या दिवशी 1 तारखेला शिल्लक खाली आली म्हणजे आपल्याला ते आता वापरायची आहे. आणि जी ही रक्कम आहे 44,050 हीच रक्कम आपल्याला शिल्लक खाली आली म्हणून या प्राप्तीच्या कॉलममध्ये आपल्याला दाखवायची आहे. इथं जागा पुरली नाही म्हणून तिथं छोट्या अक्षरात लिहिलेली आहे. तर बघा ही 44,050 रक्कम आहे आपली तीच रक्कम आपल्याला मार्च 1ला आपल्याला इकडं दाखवायची आहे. किती? 44,050. तर बघा हे गणित आपलं इथंच संपलेलं आहे. आपल्याला हे परीक्षेमध्ये विचारलं जातं त्यामुळं हे सोपं आहे, नक्की सोडवा.